वडे आता तयार झालेले आहेत. आजचा प्लॅन होता शनिवार असल्यामुळे फक्त वडापाव बनवायचे. तर आमचे वडे तर रेडी झालेले आहेत. पाव आम्ही आणले तिकडे आणि 2 चटण्या आमचे रेडी होते वडापाव खाण्याचे आमचे. तर इकडे पाव घेतले आहेत आणि पोळी चटणी इकडे आणि पुढे सुकी चटणी पण घेतली घरामध्ये. गरम आता हा एक रेडी झाली. पलटी मारायला लागेल ना. हा किती इन्कम असते दिवसाला वडापावची म्हणजे तुला? नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळे ऑफिसला सुट्टी असते. सेकंड आणि फोर्थ शनिवार ऑफिस बंद असतो. तर आज घरी असल्यामुळं काहीतरी पदार्थ आम्ही बनवतो शनिवार किंवा संडेला. तर आजचा प्लॅन चाललाय स्पेशल वडापाव बनवायचा. सकाळचे आता 9-9:30 वाजलेले आहेत. तर आज बघूया स्पेशल वडापाव बनवतोय. अस्मिताने सर्व साहित्य तयारी केली आहे काय असतील ते. आणि विहान पण इकडे आज थोडा घरामध्येच आहे. शाळा अजून सुरू झालेली नाही. तर 15 तारखे शाळा सुरू होते 2-3 दिवसामध्ये. तर आजचा प्लॅन चालला स्पेशल वडापाव. आपला मराठी पदार्थ आहे, महाराष्ट्राचा फेवरेट पदार्थ. कोणी सांगत तर एकदम कोणी सांगेल की मराठी जो पदार्थ फेमस आणि पुऱ्या मुंबईमध्ये खाल्ला जातो हा पदार्थ. तर आज आम्ही घरी बनवतो स्पेशल वडापाव. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सर्व ह्या ठिकाणी साहित्य आणलेले. इकडे कोथिंबीर आहे, इकडे मिरची आहे, इकडे कढीपत्ता, ते लसूण आहे, इकडे आलं आहे आणि इकडे बटाट्याची भाजी. कारण सर्वात वडापाव मध्ये भाजी महत्वाची असते. चला आपण सुरुवात करूया. अस्मिताने तयारी केलेली आहे. इकडे सुरुवातीला काय असणार याच्यामध्ये जिरा असणार आहे इकडे. त्याच्यानंतर हे म्हणजे ही भाजी म्हणते ना, बटाट्याची भाजीमध्ये मिक्स करायचं आहे ते. नंतर ह्याच्यामध्ये लसूण घेतले. फक्त 6 वडापाव बनणार आहेत म्हणजे तिघच घर असल्यामुळे प्रत्येक 2-2 वडापाव. तर मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पुढे कोथिंबीर घेऊया. एकदम बाहेर खाण्यापेक्षा मी घरीच पदार्थ बनवतो सुट्टी असल्यानंतर. आणि शॉर्टकट पण पैसा पण कमी लागतो आणि घरचे पदार्थ. चला मग आता ह्याचं वाटण करूया ना. वाटण नाही मिक्सर मध्ये ना. हे सर्व ठेवले आणि पुढे आपण बघूया काय. आपण मिक्सर मध्ये वाटून घेतलंय मिरची कोथिंबीरचा ठेचा. कारण ही सर्वात महत्वाचं असतं वडापाव मध्ये. तर ह्याच्यामध्ये पुन्हा साहित्य मिक्स करून घेऊया. जे माझे मित्र आहेत प्रमोद पंदिर आहेत. मी पहिला ब्लॉग तर बघत असतो. पहिला ब्लॉग नाहीये 3-4 महिन्यापूर्वी. सर्वात जास्त यूज त्यालाच सध्या भेटलेले आहेत 11,000. सध्या तोच पुढे माझा ब्लॉग विरार श्री समर्थ कृपा वडापाव सेंटर फुलपाड्यामध्ये. आणि हे काय घेते चवीप्रमाणे मीठ घेऊया याच्यामध्ये. कारण सर्वात ही भाजी महत्वाची असते वडापाव. पुढे धनेवड्याची पावडर घेऊया. नंतर हळद चवीप्रमाणे हळद घ्यायला लागेल. हा यस. आणि पूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. कारण भाजी सर्वात बनणं टेस्टी बनणं महत्वाचं आहे. आपण काही ठिकाणी खातो वडापाव तर हे सर्व दिसतो आपलं. पण ज्या ज्या ठिकाणी मराठी गाड्या किंवा मराठी हॉटेल्स आहेत, मराठी जे लोक बिझनेस करतात व्यवसाय वडापावचा, नक्कीच त्या ठिकाणी भाजी चांगलीच बनते असं म्हणायला गेलं तर. आणि सध्या तरी मराठी लोक खूप उतरले त्या बिझनेस मध्ये. आणि पूर्ण साहित्य मिक्स करून बटाट्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तरच वडापाव खायला मजा येणार. कारण वडे एकदम त्याप्रमाणे बनले पाहिजे, बरोबर ना. आता आपण बनवत आहोत दुसरा पार्ट आहे. म्हणजे आपण जे वडापाव सोबत चटणी खाणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची, आलं वगैरे घेतलेलं आहे. आणि हे काय धने पावडर घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलं याच्यामध्ये. कारण चटणी महत्वाची असते वडापावसाठी. ऍक्च्युली सुकी चटणी बनवत नाही, ओळी चटणी बनवते शॉर्टकट मध्ये. आणि घरी पदार्थ बनवतो शॉर्टकट पदार्थ बनणार आहे. आणि दुसरा भाग म्हणजे आपण ह्या ठिकाणी सम्राटचं बेसन आणलेलं आहे. आणि इकडे पाव आहेत, फक्त स्पेशल 6 पाव आहे त्याच्यामध्ये. असं करून आम्ही सम्राटचं बेसन वापरतो. कारण जो माझा दादा आहे गणेश वारंकर हॉटेलला कामाला, त्याने सांगितलं जर तुम्हाला वडापाव वगैरे घरी भजी वगैरे बनवायचे असतील तसं तुम्ही सम्राटचे बेसन वापरत जा. एकदम छान असतं चवीला वगैरे. आणि चाना बेसनचा सम्राटचं कंपनी आहे ती. चाना बेसनचं हे आहे, चानाचं बेसन आहे सॉरी. त्याप्रमाणे हे ऍड करणार आहोत आपल्या वड्यासाठी. आणि ह्या ठिकाणी ही थोडी चटणी रेडी झालेली आहे. नंतर मगाशी जे पाहिलेलं साहित्य. आणि दुसरी चटणी ह्या ठिकाणी ह्याची बनणार आहे ना, शेंगदाणे सुकी चटणी बनणार आहे. आपण नाही बोललो होतो पण आपण परत बनवून घेतोय. त्याच्यामध्ये शेंगदाणे ऍड केलेले आहेत, वाटलेले बारीक केलेले. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मसाला घेऊ शकता.
यस. त्याच्यानंतर पुढे धनिया पावडर ना मिक्स. धनिया पावडर घ्यावा याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घेऊया आणि याला पूर्ण साहित्य मिक्स करून घेऊया. ही सुकी चटणी म्हणजे घरामध्ये हे आमचं घरचं चटणी आहेत, घरी बनवलेल्या, बरोबर ना. पोळी चटणी आणि सुकी चटणी. आता सुरुवात झालेली आहे आपल्या म्हणजे भाजीची फोडणी द्यायची. त्याच्यामध्ये तेल ऍड केलेलं आणि ह्याच्यामध्ये काय राई जिरा ऍड केलेलं आहे. नंतर आपण कढीपत्ता त्याच्यामध्ये घेतोय. चला. मस्त कढीपत्ता फोडणी देतोय. त्याच्यामध्ये भाजी ऍड करतो आता. या आपल्या एक वडापाव दुकान टाकायला लागला रेडी. बघूया, प्रयत्न करूया. पुन्हा याच्यामध्ये भाजी आता मिक्स करून घेतोय जे आपण फोडणी दिली होती. कारण सर्वात वडापाव मध्ये वडे बनवण्याची भाजी महत्वाची असते, तरच तुमच्या वडापावला टेस्ट येईल. आता आपण या ठिकाणी तेल गरम करत ठेवलंय कढईमध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे. बेसन आहे सम्राट कंपनीचं. या ठिकाणी वडे पण रेडी झालेले आहेत, अस्मिताने केलेले आहेत. या ठिकाणी आपण हळद घेतोय, धने पावडर घेतोय, परत अजून याच्यामध्ये आपण चवीने काय घेतोय, मसाला घेतोय आणि मीठ घेतोय त्याप्रमाणे. तिथं महाराष्ट्रीयन पद्धतीने वडापाव बनणार आहेत आणि विहान पण आमचा हे झाला एकदम खाण्यासाठी. तर बघूया आपण कसे बनतात वडे. वडापाव ते पण गरम होतं इकडे आणि त्याच्याला वडे पण रेडी झालेले आहेत. चला मग आता वडे याच्यामध्ये साहित्य मिक्स करून वडे फ्राय करायला टाकूया. आता सुरुवात झाली आहे वडे टाकण्याची तेलामध्ये. कढई पण गरम झालेली मस्त पैकी. वडे पण रेडी आहेत आणि आता चला आपल्या सुरुवात होते आपल्या वडे फ्राय करण्यासाठी. मस्त पहिला वडा पडलेला याच्यामध्ये. हो विहान, पाणी सुटलंय ना आता काय. चला इकडे तर सुरुवात दुसरा वडा पडतोय. कमीत कमी 7-8 वडे बनणार आहेत. फक्त मी 6 पाव आणलेले आहेत. यस, मस्त ना. झालं. किती आले? 3 झाले ना इकडे. अरे किती आले बघ. तू करणार इकडे, रेडी करणार, येणार काय? मस्त वडे एकदम फ्राय गरम होत, फ्राय होत आहेत तेलामध्ये. आणि खरंच एकदम महाराष्ट्रीयन वडे खायचे असतील तर नक्कीच विरारमध्ये भेट द्या. आपले एक मराठी मित्र आपला प्रमाणात बनलेले श्री समर्थ कृपा वडापाव सेंटर. जे लोक विरामध्ये राहतात किंवा इकडे स्टेशनला एक वडापाव आहे फुलपडा रोडला. कोणता वडापाव? वेलकम वडापाव ना. लोकांचे मी ब्लॉग व्हिडिओ बनवले आहेत माझ्या युट्यूब चॅनलला, नक्कीच तुम्ही बघू शकता आणि महाराष्ट्रीयन लोकांना तुम्ही सपोर्ट करू शकता. कारण आज मराठी माणसं ह्या वडापावमध्ये बिझनेसने उतरलेली आहे. आपली सर्व तयारी होत आहे. इकडे चटण्या पण रेडी झालेल्या आहेत. इकडे वडे रेडी आहेत, तिकडे पाव पण आणलेले अस्मिताने आणि सर्व तयारी आपली झालेली आहे. तर आज स्पेशल वडापावचा दिवस आणि वडापावचा दिवस बनणार आहे. शनिवार आहे तर घरी असल्यामुळे बघले ते निघणार ते गरम आता. एक रेडी झाली. पलटी मारायला लागेल ना. किती इन्कम असेल दिवसाला वडापावची म्हणजे तुला? 4-5 इन्कम असेल दिवसभर धंदा बिझनेस केला तर. आपण नंतर करूया काही वर्षांनी. झाले रेडी हे काय. एक फर्स्ट 3 वडे टाकते ते रेडी झालेले आहेत. थोडेफार आहे ते पण याच्यामध्ये फ्राय करायचे आहेत. तर आता बघूया का होते पुढे. झाले ना रेडी. मस्त छान एकदम. आणि हे आमचे वडे रेडी झाले त्या ठिकाणी. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. नक्कीच आपले कोकणातला माणूस आहे तर नक्कीच मला छोट्याशे व्हिडिओ बघायला भेटतील.
कंटिन्यू म्हणजे 2-2 दिवसानंतर. आणि तिकडे बाकी ते करायला लागतं ना. त्यामध्ये दादा बेसन याचा वापरतो सम्राट हॉटेलमध्ये पण कुठे गेला ना दोन्ही दादा हेच बेसन वापरतो सम्राटचे. सांगतो पण लोकांना की हे बेसन वापरत जातो कंटिन्यू. अजून कोण हॉटेल होतं आपल्याकडे दोन्ही दादा ना यात आता एवढेच बाकी आहेत ना. 4 आणि हे 3 6 4 3 6 हा बरोबर. पाव कमी पडते मग आता आणा लागते. अरे तर नमस्कार मंडळी, हे आमचे वडे दादा तयार झालेले आहेत. आजचा प्लॅन होता शनिवार असल्यामुळे फक्त वडापाव बनवायचे. तर आमचे वडे तर रेडी झालेले आहेत. पाव आम्ही आणले तिकडे आणि 2 चटण्या आमच्या रेडी तिकडे. एक सुकी चटणी आहे, इकडे ओळी चटणी आहे. सर्व पदार्थ घरचेच बनवलेले आहेत, फक्त पाव बाहेरून आणलेले आहेत. तर आजचा प्लॅन होते पूर्ण वडापाव खाण्याचा. अस्मिता आहे, विहान आहे, मी आहे, 3 जण आम्ही. आणि चला मग सुरुवात करूया वडापाव खाण्याची. आणि नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तोपर्यंत आम्ही वडापावचा आनंद घेतोय. होते वडापाव खाण्याची आमची. तर इकडे पाव घेतलेले आहेत आणि ओळी चटणी इकडे आणि पुढे सुकी चटणी पण घेतली. घरामध्ये शेंगदाणे चटणी आहे, ती आमची आवडती चटणी सर्वात. आणि पुढे इकडे वडे घेऊया. झाला आमचा घरचा वडापाव आहे स्पेशल. मस्त 2 असे वडापाव रेडी झालेले तिकडे. आणि इकडे काही काय मिरची स्पेशल मराठी डिश आहे. चला मग वडापावचा आनंद घेऊया. फोटो नंतर घेऊया. कशी चटणी वगैरे मम्मी म्हणून मस्त आहे ना. छान आहे. घरचे वडापाव आहेत इकडे टेस्ट करायला. चला मित्रांनो या वडापाव खायला. मस्त घरी वडे बनवले स्वस्तामध्ये मस्त एकदम. अरे आहेत ना. फक्त 6 वडापाव झाले पुन्हा पार झाले ना 10 मिनिटात. वडे कसे बनले त्याच्यामध्ये सर्व कढीपत्ता आहे, भाजी आहे आणि जो आपण सर्व साहित्य मिक्स केलं होतं. घरच्यावर तुम्ही पण वडे असे बनवू शकता. आणि तुम्ही नक्कीच अशा रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच तुम्ही एवढे बाहेरचे पदार्थ खाण्यामध्ये खाऊ शकतो. बरोबर ना. अरे बरा बोलतो यांना. कशा एवढा आवड सांग मग नक्की. भारी ना मम्मीनी बेस्ट ना. थँक्यू मम्मीला. थँक्यू बोल मम्मीला. थँक्यू बोल मम्मीला. थँक्यू मम्मीला. तर नमस्कार मंडळी, ही होती आमच्या आजची वडापावची रेसिपी. एकदम छान असे वडापाव बनले होते. सकाळीच विहान आणि अस्मिता बोलले होते की आपण घरामध्ये वडापाव बनवूया. तर आजचा हा प्लॅन वडापावचा होता स्पेशल. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय बाय. टेक केअर.